नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी एकदम सोप्या पद्धतीने खजा कसा बनवायचा ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खजा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे। मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा। मैदा चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीसाठी थोडं मीठ टाकायचं। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर यामध्ये मी आपली भाजी वाढायची जी पळी असते त्या पळीने 1 पळी तेल घेतलं आहे, ते मी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे तेल सगळ्या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे मी थोडं थोडं करून सर्व तेल टाकून घेतलं आहे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करायचं। बघू शकता तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। पीठ घट्टच मळायचं, त्यामुळे पाणी थोडं थोडं टाकायचं। एकदम टाकलं तर पातळ होऊ शकतं पीठ आपलं, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे। हे पीठ मळून 10 मिनिटं ठेवून दिलं तरी सुद्धा चालेल आणि लगेच खजा बनवायला घेतले तरी सुद्धा चालेल। आता मी याचे एक साइजचे गोळे बनवून घेणार आहे। अशा प्रकारे माझे सर्व गोळे बनवून तयार आहेत। आता आपण पाक करायला घेऊया। पाक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटीला थोडं कमी पाणी घेतलं आहे। आता फास्ट गॅसवरती साखर विरघळेपर्यंत हलवतच राहायचं। बघू शकता आपली साखर 2 ते 3 मिनिटांमध्ये विरघळली आहे। आता आपण गॅस लो करून 2 ते 3 मिनिटं ठेवूया। आपल्याला 1 तारेपेक्षा थोडासा जाडसर पाक बनवायचा आहे। तर अशा प्रकारे आपला पाक तयार आहे। आता आपण खजा बनवायला घेऊया। आता आपण खजा बनवण्यासाठी जी पोळी लाटणार आहे ती एकदम पातळ लाटायची, त्यामुळे आहे ना आपले खजा एकदम खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत असे लागतात। त्यामुळे पोळी लाटताना ना एकदम पातळ अशी लाटायची। बघू शकता आता या साईडून हात पकडला तर दुसऱ्या साईडने दिसेल एवढी पातळ पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तिला असं तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर त्यावरती मैदा टाकून तो व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आणि मग त्यावरती दुसरी पोळी टाकायची। अशा प्रकारे सगळीकडे पसरून घेतल्यानंतर दुसरी पोळी टाकून घ्यायची आणि सेम प्रोसिजर परत सुद्धा तशीच करायची। सगळ्यात अगोदर तेल लावून घ्यायचं आणि मग त्यावरती मैदा टाकायचा आणि तो व्यवस्थित हाताने सगळीकडे पसरायचा आणि नंतर तिसरी पोळी टाकायची। असे तुम्ही 4 पोळ्यांचा रोल बनवू शकता किंवा 5 पोळ्यांचा रोल बनवू शकता। रोल बनवताना तो घट्टच बनवायचा। तो जर सैल राहिला तर आपले जे खजा आहेत त्याच्या लेयर तुटू शकतात, त्यामुळे तो व्यवस्थित घट्ट बनवून घ्यायचा अशा प्रकारे आणि एका साईजमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे मी रोल कट करून घेतला आहे। आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवूया। इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे, तोपर्यंत आपण सर्व खजा लाटून घेऊया। अशा प्रकारे त्याच्यावरती थोडं प्रेस करून सर्व खजा लाटून घ्यायचेत। बघू शकता माझे सर्व खजा लाटून झाले आहेत आणि तेलसुद्धा छान गरम झालं आहे। आता आपण खजा तळून घेऊया। आता हे सर्व खजा मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे, त्यामुळे याच्या लेयर आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतात। अशा प्रकारे बघू शकता त्याला कलरसुद्धा खूप छान आला आहे। आता आपले सर्व खजा तळून तयार आहेत। आता आपण हे पाकात टाकून घेऊया।
आता आपले सर्व खजा पाकात डीप करून झाले आहेत आणि जो थोडा पाक राहिला आहे तो सुद्धा मी याच्यावरती टाकणार आहे. आपण थोडा जाडसर पाक बनवला ना तर आपले खजा नरम होत नाहीत, आहे असे कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात. त्यामुळे पाक करताना तो एक तारीपेक्षा थोडा जाड पाक बनवायचा. अशा प्रकारे आपले खुसखुशीत आणि कुरकुरीत असे खजा बनवून तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.